नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे केश विकार आणि टक्कलपासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सोनल शहा यांची. नमस्कार मॅडम. डॉक्टर सोनल शहा आता महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमांमधून त्या नेहमी सहभागी होत असतात. खास करून केस विकार जे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला वाढलेले आढळत आहेत, ज्याच्यामध्ये टक्कलचं प्रमाण खास करून तरुणांमध्ये खूप आढळतंय. आणि अर्थातच टक्कलमुक्त भारत अभियान हे अभियान घेऊन डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांनी रिचफिल संस्थेची स्थापना केली. आणि रिचफिल संस्थेअंतर्गत आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये केस विकारांसाठी औषधोपचार आहेत, अॅनाकवर सारखे उपचार आहेत. टक्कलवरती आता नवीन स्वरूपाचं लेझर केश रोपण, ज्याला एल्सबरी क्लिनिकद्वारे केलं जाणार आहे, हे जे केश रोपण आहे ज्याच्यामध्ये पूर्वी काप घ्यायला लागायचा, आता त्याची गरज नाहीये. म्हणजे स्टिचलेस अशी प्रकारची ही केश रोपणीची पद्धत, ही अत्याधुनिक पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत रिचफिल संस्थेद्वारे आता पोहोचवण्यात येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्कलमुक्त भारत अभियानांतर्गत खास करून ₹1 आता केश रोपण उपलब्ध करून देण्यात आलेले रिचफिल संस्थेद्वारे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात. हा रिचफिल संस्थेचा टोल फ्री नंबर आहे 1800-200-5677, म्हणजेच 1800-200-5677. ह्या नंबरवरती जरूर फोन करा. हा मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे. आपण फोन करून आपले प्रश्न जरूर विचारा. अपॉइंटमेंट आपण घेऊ शकता. रिचफिलच्या शाखा आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आहेच, पण आता गोव्याला सुद्धा रिचफिल संस्थेची शाखा उपलब्ध आहे. आणि जरूर आपण या सर्व उपचारांचा लाभ घ्या. सर्वसामान्यांपर्यंत हे उपचार पोहोचवण्याचे श्रेय हे डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना जातं. आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे सन्मान मिळालेले आहेत. आपण लॅपटॉपवरती बघूया काही सन्मान, की त्यांना विविध प्रकारचे मानसन्मान मिळाले. त्यातले काही अवॉर्ड्स आपण आता लॅपटॉपवरती बघणार आहोत. त्यांना मिळालेली खास करून डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना बेस्ट हेअर रिस्टोरेशन सर्व्हिस प्रोव्हायडरचं हे खास अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड बिल्डर हाही एक महत्त्वाचा एक अवॉर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. भारतातील विश्वसनीय हेअर केअर ब्रँड म्हणून रिचफिल संस्थेला खास करून सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये खास करून केश विकारांवरील उपचारांची सुरुवात केल्याबद्दल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारतातील पहिले केस विकार तज्ज्ञ म्हणून डॉक्टर अपूर्वा शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांची नोंद घेण्यात आलेली आहे. हे आपण विविध प्रकारचे मानसन्मान बघितले, पण त्याच या ठिकाणी बघूया की खास करून केसांची चाचणी करण्यासाठी नवीन प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कॅपिलोस्कोपी सारखं आणण्यात आलेलं आहे, जे आहे. पण खास करून जे रिझल्ट्स आहेत आपण बघू शकता, सर्जिकल रिझल्ट्स आहेत. आता हे उपचार ₹1 अवघ्या उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. टक्कलवरचे जे खास करून केश रोपणीचे उपचार आहेत हे अवघ्या ₹1 उपलब्ध आहेत. केस वाढवा अभियानांतर्गत ₹1 उपलब्ध आहेत. नॉन सर्जिकल जे आहेत ट्रीटमेंट त्याच्याही मध्ये खास करून टक्कलवरती आपण मात करू शकता. टेम्पररी हेअर कॅमोफ्लेज आहे. याच्या व्यतिरिक्त अॅनाग्रो, ज्याच्यामध्ये केस घनदाट केस मिळवण्यासाठी पुन्हा अॅनाग्रो आणि अॅनाकव्हरचे उपचार उपलब्ध करून देण्यात आले. हे खास स्त्रियांसाठी मला वाटतं महत्त्वाचे, तसं म्हणायला हरकत नाही. केसांची विरळता घालून आपण घनदाट केस हे पुन्हा एकदा मिळवू शकता. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थातच सुरुवात करत असताना आपण नेहमी विविध प्रकारच्या केस विकारांची चर्चा करतो, टक्कलवरती असणाऱ्या उपचारांची चर्चा करतो. गेल्या काही महिन्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे हवाही बदललेली आहे. खास करून ह्या सीझन मध्ये केसांवरती काय परिणाम होत आहे हे सर्वप्रथम आम्हाला सांगा. महेश, जेव्हा हे पावसामुळे केसांनाही असर होत आहे, कशी होत आहे ते बरेचसे व्हायरल इन्फेक्शन आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, जॉन्डिस हे रॅम्पंट होऊन जाते आणि त्यांची केसांवरती अचूक असर जातात. मिनरल इम्बॅलन्स बॉडीमध्ये होऊन जाते आणि ते केस गळणं होऊ शकते एक तर आहे. आणि केस गळणं बऱ्याच प्रमाणाने होऊ शकते की असा हात लावला आणि गुच्छा केसांच्या निघून येते, तसं केस गळणं होऊ शकते हे आजारानंतर. आणि दुसरे प्रॉब्लेम आहे जसं की केस ड्राय होऊन जाणं, फ्रिझी होऊन जाणं, केसांच्या ब्रेकेज आहे, स्कॅल्पमध्ये इचिंग आहे, हे ड्रायनेस आहे, हे सर्व प्रॉब्लेम केसांना हे मान्सूनमध्ये पावसामुळे होऊ शकते. तर त्याची काळजी घ्यावी. आणि एक प्रॉब्लेम आहे जसं की तुम्ही केसांना जास्त ओले ठेवले किंवा त्याला विंचरलं नाही आणि रेग्युलर वॉश नाही केलं तर हेअर मॅटिंग सिंड्रोम जे आहे ते पण होऊ शकते. आपल्याकडे इकडे मी दाखवते आपल्याला
की हेअर मॅटिंगमुळे केस कसं जुडले जाते, असं जटासारखे केस होऊन जाते आणि ते तुम्ही कोंब करू नाही शकत. हे 2 पेशंट आमच्याकडे आले, शीतल आणि सेजल. ते दोन्ही ट्विन सिस्टर्स होते आणि ते हेअर मॅटिंग बऱ्या प्रमाणाने त्यांना झाला. त्यांच्या एक व्हायरल आजारामुळे हाय फीवर, हाय ग्रेड फीवर, आणि ते केस धुतले नाही आणि ओले राहिले जास्त टाइम, तर ते हे गुंत होऊन गेला आणि त्याला आम्ही हेअर मॅटिंग सिंड्रोम म्हणतात. आणि ते जर बराबर त्याची ट्रीटमेंट नाही केली तर हेअर गुंतून अगदी ते आपल्याला शेविंग करायला लागते ते केसांच्या. आणि ते जर हेअर मॅटिंग प्रॉब्लेम झाला तर इमिजिएटली ट्रायकोलॉजिकल हेल्प घ्यावी आणि ते हेअर कट करायला लागते आपल्याला आणि बरंच न्यूट्रिशन द्यायला लागते केसांना आणि ते परत केस आपले जसे लॉंग असे तसले ते केस उगून येतात. येस, आपण हे बघितलं की मॅटेड जो हेअर सिंड्रोम आहे ह्याच्याविषयी आपण आता माहिती घेतली. केवळ हाच आजार नव्हे तर विविध प्रकारचे केस विकार आणि ज्याच्यामध्ये कोंडा चाईसारखा आजार आहे, वारंवार होणारा जो कोंडा आहे ज्याच्यापासून खरोखर त्रासदायक असं आहे, किंवा आज केस गळण्यामुळे मेंटल स्ट्रेस सुद्धा वाढतो, तरुणांमध्ये खास करून पडणारे टक्कल, या विविध आजारांसाठी रिचफिल संस्थेमध्ये उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी आपण फोन करा 1800-200-5677 ह्या त्यांच्या टोल फ्री नंबरवरती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विविध उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना जातं. आणि खास करून रिचफिल संस्थेच्या शाखा आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोव्याला सुद्धा आता ब्रँच उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा 1800-200-5677 या पुढे जो संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना मॅडम, आपण फार आत्ता एक युनिक केस सांगितलीत आणि खरोखर त्याबद्दल, कारण आम्ही एज्युकेट होत असतो ह्या सर्व प्रोसेसमधनं, कारण ही नवीन माहिती आहे. ट्रायकोलॉजी हे फील्ड आपण म्हणूया की नवीन होतं आणि तुम्ही इथे सुरुवात केली त्या फील्डची. अर्थातच काही विशिष्ट प्रकारचे उपचारांबद्दल आपण आता बोलणार आहोत. त्याच्यामध्ये एक टेम्पररी हेअर केमिकॉलॉजीचा आपण उल्लेख केला होता, एक एव्ही बघूया आपण त्या अनुषंगाने. सर्वप्रथम हेअर फायबरची एक एव्ही बघूया. हे टक्कल आणि केस विरळ झाल्याने आत्मविश्वास कमी झालाय? काळजी करू नका. आता तुम्ही रिचफिल हेअर थिकनिंग फायबरसह डोक्यावर दाट आणि भरघोस दिसणारे केस मिळवू शकता फक्त 30 सेकंदांमध्ये. रिचफिल हेअर थिकनिंग फायबर्स तुमच्या केसांनुसार विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. म्हणूनच आता केस तात्काळ पूर्ववत करण्यासाठी आपल्याला हवेत फक्त 30 सेकंद. थँक्स टू रिचफिल. आपण हे हेअर फायबरची ही एक नवीन ट्रीटमेंट आपण सुरू केली होती, ती काय आहे मॅडम? हेअर फायबर्स एक प्रोटीन फायबर्स आहे आणि जिकडे रुग्णाला शस्त्रक्रिया नाही करायची आहे किंवा हे बॉल्डनेस जे आहे ते पटकन लपवण्यासाठी हे हेअर फायबर्स आहे, जे प्रोटीन फायबर्स आहे, जे आपण स्प्रिंकल करताना 2 मिनिटात, इट्स लाईक 2 मिनिट्स नूडल्स, आणि सगळे पेशंट त्यांना मॅजिक हेअर फायबर्स म्हणतात. ते हे स्प्रिंकल केला की केस, ते प्रोटीन फायबर्स आपल्या केसांच्या जुडून जातात आणि जिकडे जे टक्कलपणा आहे ते पटकन त्याला आपण कव्हर करू शकता. म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा आपल्याला इव्हनिंग आउट आहे आणि पटकन सोल्युशन पाहिजे तर हे आपण हेअर फायबर यूज करू शकता. आणि स्पेशली डिझाईन्ड हे स्कॅल्पसाठी डिझाईन केलेलं आहे आणि पटकन ते टक्कलपणाला ते आपण कव्हर करू शकता. ह्या अनुषंगाने अर्थातच पुढचा प्रश्न आहे माझा 1 रुपयात केशरोपणाविषयी. मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता 1 रुपयामध्ये अवघ्या केशरोपण उपलब्ध करून देण्यात आलेले रिचफिल संस्थेद्वारे, आणि ह्याचा जरूर आपण सर्वांनी लाभ घ्या. 1800-200-567 या नंबरवरती फोन करा. अर्थात हे काय अभियान आहे आपण जाणून घ्या. टक्कलमुक्त भारत अभियान मॅडम आपण हाती घेतलंय आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे की 1 रुपयात केशरोपण आता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. काय आहे याच्या मागची संकल्पना? एक आपण एव्ही बघूया त्याआधी पुन्हा एकदा, आणि मग त्याच्याविषयी चर्चा करूया. 1 रुपयामध्ये केशरोपणाची एव्ही बघूया. ट्रान्सप्लांटचे किती होतील? 55,000 सर, 0 इंटरेस्ट आणि 1 रुपया डाऊन पेमेंट. 1 रुपया? अरे वा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये रिचफिल हेअर ट्रान्सप्लांट. कॉल 1800-200-5677. मग 1 रुपया कधी भरू? भरला की मिस्टर साठे, तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते. रिचफिल नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. येस, आपण बघितले की कशा रीतीने नॅचरल हेअर ट्रान्सप्लांटची या ठिकाणी उपलब्धता आहे की 1 रुपयामध्ये. मॅडम, हे काय उपक्रम आहे? महेश, जेव्हा आम्ही क्लिनिकला हॅरेथॉन करते, सगळे क्लिनिकला आम्ही व्हिजिट करते, तर बघितलं की 80% ऑफ द पेशंट्स आर सफरिंग फ्रॉम हे अनुवंशिक टक्कलपणा. आणि तरुण वयामध्ये आता
आधी काय होतं 30 वर्ष आधी ते 30-40 वयाला दिसू येत होता. आता हे 16 वर्षामध्ये आणि 20 वर्षामध्ये पण हे दिसू येते. स्त्रियांमध्ये पण हे अगदी कॉमन झालेलं आहे. कॉलेज गोईंग स्टुडंट्समध्ये हे अगदी कॉमन झालेलं आहे. तर पहिला आधी जे ट्रान्सप्लांट यायच्या तर ते मात्र असं व्हायचं की सर्जिकल प्रोसिजर आहे आणि श्रीमंताच जे हे ट्रीटमेंट करू शकता, हे महाग होता. पण आता हे बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की कसं सगळं रुग्णापर्यंत आपण हे पोचवू शकता. तर हे 1 रुपयामध्ये म्हणजे ते इंटरेस्ट फ्री आपण हे ट्रान्सप्लांट करू शकता. आणि हे एल्सबेरी क्लिनिकची आधुनिक पद्धतीने आपण हे केस रोपण करत आहे, जिकडे काप घ्यायची गरज नाही. आपण मला वाटतं एल्सबेरी क्लिनिकची पण एव्ही बघूया अनुषंगाने. पुढची एव्ही बघणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये सर्जिकल कसे उपचार केले जातात विना शस्त्रक्रिया, म्हणजे सॉरी शस्त्रक्रियेमध्ये स्टिचलेस आहेत, म्हणजे त्याच्यात कोणतेही टाके घ्यायला लागत नाहीत, क्षमा करा. आणि ही विना टाकेचे असे हे उपचार आहेत एल्सबेरी क्लिनिकचे. आपण बघूया एव्ही आणि मॅडम आम्हाला मार्गदर्शन Are करा. you worried about losing your hair? Afraid there is no cost-effective solution available that will provide guaranteed results? Aylesbury Hair Clinic is here to help. हेअर क्लिनिकचे हे उपचार आहेत. मॅडम काय सांगताय? एल्सबेरी हेअर क्लिनिकची हे आधुनिक पद्धती आहे, जिकडे काप घ्यायची गरज नाही, टाक्याची गरज नाही आहे. आणि हे शस्त्रक्रिया अगदी सोपी झालेली आहे की स्वतःचे केस जे नॅचरल केस आहे ते तुम्ही एक केस एक्स्ट्रॅक्ट करून त्याला जिकडे बॉल्डनेस आहे तिकडे ते आपण इम्प्लांट करू शकता. आणि हे स्वतःचे केस आहे आणि ते केस 3 महिन्यानंतर ते उगवायचं चालू होतात. आणि हे मात्र 5 ते 6 तासाची प्रोसिजर आहे, जिकडे आपण लोकल एनेस्थेशिया देऊन पेनलेस प्रोसिजर, काप नाही, स्टिच नाही. आणि स्वतःचे केस जिकडे अनुवांशिक टक्कलपणा आहे तिकडे आपण केस उगवू शकता. परत स्वतःचे केस आपल्याला भेटू शकते. हे बघितलं आपण की कशा रीतीने तुम्हाला स्वतःचे केस, नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट त्याला म्हटलं जातं, विना टाक्याने. पूर्वीच्या काळी काप घ्यायला लागायचा, आता ही विना टाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध आहे आणि 6 तासात केवळ हे सर्व उपचार संपूर्ण होऊ शकतात. याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा 1800-200-5677 हा जो टोल फ्री नंबर पुढे आपण बघत आहात त्याच्यावरती. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. केस विकार आणि टक्कलवरती अजून काय नवीन उपचार आलेले आहेत, स्टेमसेल आहे, अॅनाकोवर सारखे उपचार आहेत, याविषयी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू होती केस विकार आणि टक्कलपासून मुक्ती ह्या विषयावरती. आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ असणाऱ्या डॉक्टर सोनल शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वतः आपण जाणून घेतलं कशा रीतीने आता 1 रुपयामध्ये केश रोपण उपलब्ध झालेलं आहे. हे खास करून रिचफिल संस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे टक्कल मुक्त भारत अभियानांतर्गत. आणि त्यासाठी आपण फोन करा पुढे दिसणाऱ्या नंबरवरती 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 हा टोल फ्री नंबर आहे. मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे, ज्याच्यावरती आपण जरूर फोन करा, आपले प्रश्न विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता रिचफिल संस्थेच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आहेच, पण आता गोव्याला सुद्धा ही शाखा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या ह्या ट्रीटमेंटचा लाभ, ह्या उपचारांचा लाभ सर्वसामान्य लोक घेऊ शकतात. आणि जरूर त्यासाठी फोन करा 1800-200-5677 या नंबरवरती. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, आपण मगाशी सांगितलं की कशा रीतीने सर्जिकल उपचार उपलब्ध झाले. आपण काही रिझल्ट बघूया लॅपटॉपवरती की कशा रीतीने ह्या पेशंटची ट्रीटमेंट झालेली आहे. आणि अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करा की ह्या उपचारांबद्दल काय सांगता येईल आम्हाला. शस्त्रक्रिया जिकडे अनुवांशिक टक्कलपणा असते ते इरिव्हर्सिबल असते आणि तिकडे शस्त्रक्रियाची गरज असते. आणि हे आता स्वप्न नाही पण खरंच आहे की स्वतःचे केस नॅचरल हेअर इम्प्लांट आपण करू शकता. आणि हे एवढं सोपं झालेलं आहे की काप घ्यायची गरज नाही, स्टिचची गरज नाही. आता इकडे हे 3rd वर्टेक्स स्टेजमध्ये अनुवांशिक टक्कलपणा आहे. अनुवांशिक टक्कलपणा 7 स्टेजमध्ये पसार होते. एक वेळ ते चालू झाला की ते पुढेच जाणार आहे. त्याला औषधांनी आपण स्लो डाऊन करू शकते. पण जिकडे केस गेलेले आहे तिकडे स्वतःचे केस परत पाहिजे. जर उगवलेले स्वतःचे केस उगवायचे आहे तर ते शस्त्रक्रिया आहे. एल्सबेरी क्लिनिक नॅचरल हेअर इम्प्लांट आपण करू शकता. इकडे आपल्याला दिसू येते हे एरिया बॉल्डनेस बरंचसं मोठं आहे, पण हे एजिंग जे एजमध्ये जे वयामध्ये पेशंट आहे त्याला थोडेसे केस पण आले तर ते हॅपी होतं. त्यांना हे शस्त्रक्रिया केलेली आहे. इकडे पण दिसू येते की जिकडे हे स्वप्न नाही, राईट, दिस इज
दिस इज हकीकत की स्वतःचे केस उगवलेले आहे आणि पेशंटला जे कॉन्फिडन्स वाढून जाते आणि जे सेल्फ कॉन्फिडन्स प्रेस्टीज जे इमेज आहे ते पेशंटला जे गुमावलेली असते ते परत भेटू शकते आणि आता हे 1 रुपयामध्ये पण उपलब्ध आहे महेश. तर तरुण वया जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत ते पण त्यांच्या हे आधुनिक पद्धतीच्या हेल्प घेऊ शकते आणि शस्त्रक्रियाने स्वतःचे केस आता आपण पुन्हा मिळू शकतात. अर्थातच पुढचे उपचार आहेत ज्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नॉन सर्जिकल टेक्निकचे उपचार ज्याच्याविषयी आपण एक एव्ही बघूया सर्वप्रथम आता की एक आपण एव्ही बघू त्या अंतर्गत आपल्याला माहिती पडेल. मॅडम काय सांगतील नॉन सर्जिकल उपचार काय आहेत? जिकडे केस बरेचसे गेलेले आहे, आनुवंशिक टक्कलपणा ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे, तिकडे आपण शस्त्रक्रियाने केस घनदाट नाही भेटू शकते. तर हे हेअर फॉर एव्हरची आमची जे नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे, हेअर क्लब सिस्टम जे आहे, 30 वर्ष आधी जे हेअर विविंग आम्ही आणलं होतं त्याला आता रिफाईन करून हे आधुनिक पद्धतीने आता हेअर क्लब सिस्टम आहे, जिकडे आपण हे क्लबमध्ये 2 सिस्टम देत आहे. ते आपला स्कॅल्प सारखा बेस दिसू येते आणि ते स्कॅल्प आपला स्कॅल्प संगाती जुडलेला जाते आणि त्यांच्यावरती एक एक केसांची रोपणी होते. हे केस नॅचरल ह्युमन हेअर आहे आणि त्याच्या क्युटिकल्स काढलेलं असते म्हणजे ते गुंत नाही होते. बऱ्याचशा विग्स आणि वीव्स मध्ये केस दिसू येते असं गुंतासारखा होऊन जाते, ते ह्याच्यामध्ये होत नाही. आणि जे स्कॅल्प सारखा आपला बेस जे दिसू येते म्हणजे तुम्ही पार्टिंग पण कुठलीही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. घनदाट हे ॲडव्हान्स स्टेज 7 स्टेजमध्ये तरुण वयामध्ये आहे तर त्याला व्हॉल्यूम पाहिजे, तर हे व्हॉल्यूम आपण विना शस्त्रक्रिया नॉन सर्जिकल पद्धतीने देऊ शकते. हे फिमेल पॅटर्न थिनिंग आपल्याला दिसते जे 2nd ते 3rd स्टेजमध्ये आहे. आता तिकडे व्हॉल्यूम पाहिजे आणि घनदाट केस पाहिजे तर हे ट्रान्सपेरंट डर्मा बेसनी आपल्याला ते भेटू शकते. आणि इकडे पण आपल्याला दिसू येते हे स्टेजमध्ये रुग्णाला स्वतःची ओल्ड जे हेअरस्टाईल होती ते पाहिजे होती, तर हे हेअर क्लबनी आता ते पॉसिबल आहे. आणि ते हे केसांना तुम्ही वॉश करू शकता, हेअर ड्राय करू शकता, स्पोर्ट्सही खेळू शकता, स्विमिंग करू शकता, म्हणजे काय अडचणी नाही कुठे आणि स्वतःचे केस सारखे ते आपल्याला मिळू शकतात. एक मला वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे की आपण स्वतःचे केस आणि पुन्हा एकदा तो आनंद, आयुष्याची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ लाईफ पुन्हा मिळवू शकतो. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन की ह्या समाजामध्ये एक जो जगण्याचा आनंद आहे तो पुन्हा एकदा ह्या सर्व रुग्णांना मिळू शकतो. अर्थातच आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस विकार टक्कल पासून मुक्ती ह्या विषयावरती आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ असणारे डॉक्टर सोनल शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की आता कशा रीतीने टक्कलमुक्त भारत अभियानांतर्गत खास करून 1 रुपयामध्ये केस रोपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट फ्री EMI आपण भरू शकता उरलेले पैसे आणि हे खास करून रिचफील्ड संस्थेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पण त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती 1800-200-5677 म्हणजे 1800-200-5677 या नंबरवरती. आणि रिचफील्डच्या शाखा आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोव्याला सुद्धा आता ही शाखा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. विविध प्रकारचे केस विकार ज्याच्यात वारंवार होणारा कोंडा आहे, चाई आहे, मॅटेड हेअर सिंड्रोम विषयी आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीत जाणीव करून घेतली होती की पावसाळ्यात कशा रीतीने केसांवरती दुष्परिणाम होतो. ह्या विविध प्रकारच्या आजारांवरती आता मात करताना शक्य आहे. ह्याच्यासाठी औषधोपचार आहेत, चांगलं निदान उपलब्ध आहे आणि खास करून टक्कलसाठी 1 रुपयात केस रोपण उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. ह्या व्यतिरिक्त जेव्हा चर्चा करतो मॅडम तेव्हा लास्ट इयर आपण एक नवीन उपचार उपलब्ध केलेत घनदाट केस मिळवण्यासाठी आणि स्त्रियांसाठी ते फार मला वाटतं जास्त हे आहे, अॅनॅग्रो. आपण त्याचे रिझल्ट बघूया लॅपटॉपवरती आणि त्याविषयी अनुषंगाने आम्हाला सांगा हे टेक्निक काय आहे, काय सांगतील, काय आहे अॅनॅग्रो आणि अॅनॅकवर? महेश, बरेचसे प्रॉब्लेम आहे केसांचे, तर रिचफील्डमध्ये स्पेशली डॉक्टर अपूर्वा आणि मायसेल्फ ते
रिसर्च करतच असतात की कसं रुग्णाला बेस्ट उपलब्ध करू शकते, काय ट्रीटमेंट जे आहे ते बेस्ट ट्रीटमेंट आपण करू शकते. आणि बरेचसे प्रॉब्लेम दिसू येते. हळूहळू आम्हाला कळलं की बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये पण विरळपणा अगदी कॉमन झालेला आहे. डिलिव्हरी नंतर किंवा मानसिक जे पाळी आपली चालू होते 16 वर्षाला, तिकडे ते टायमाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होते. डिलिव्हरी नंतर होते बरेचसे प्रॉब्लेम, PCOD, थायरॉइड, फायब्रॉइड्स आणि मेनोपॉज टायमाला पण हे विरळपणा दिसू येते. ते टायमाला ट्रीटमेंट काय करावी आणि ते रिसर्च चालू केला. आणि एक उटविलर नावाच्या ॲपल जे आहे ते स्वित्झर्लंडमध्ये ग्रो होत आहे आणि त्याच्या स्टेम सेल्स रिजनरेशन ते प्रॉपर्टी आहे त्याची. आणि ते स्टेम सेल्सनी आर्गन ट्री, मोरक्कन ट्री, ते स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट ते यूज करून हे एनाग्रो ट्रीटमेंट आपण रुग्णाला करते. त्याच्यामुळे केसांची दाट आपण वाढवू शकते. अर्ली स्टेजमध्ये जर फिमेल पॅटर्न थिनिंग आहे तर घाबरायची काय गरज नाही. ते टायमाला ते थिनिंगला, विरळपणाला औषधांनी आपण कंट्रोल पण करू शकता आणि एनाग्रो ट्रीटमेंटनी आपण त्याला दाट जे केसांची जाड आहे ते वाढवूही शकता आपण. येस, हा मला वाटतं एक मोलाचा सल्ला होता की आपल्याला जर का केस विरळ असतील तर आजपर्यंत उपचार उपलब्ध नव्हते. केस गळणे थांबवण्यासाठी उपचार होतोय, टक्कलवर केशरोपण होतं. पण जर का आपल्याला केस विरळ असतील तर घनदाट केस आपण पुन्हा एकदा मिळवू शकता अॅनाग्रो आणि अॅनाकवर ह्या ट्रीटमेंटने. अर्थातच ह्याच्या व्यतिरिक्त टक्कलसाठी 1 रुपयात केशरोपण उपलब्ध आहे रिचफिल संस्थेमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. इतरही केस विकारांसाठी, केस गळणं, लवकर पांढरे होणं केस आहे किंवा कोंडा, चाई, या सर्व आजारांवरती एकत्रितपणे एका छताखाली रिचफिल संस्थेमध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. 1 रुपयात टक्कलवरती केशरोपण उपलब्ध आहे. पण त्यासाठी फोन करायचा आहे 1800-200-5677, जो पुढचा आपण टोल फ्री नंबर बघतात त्याच्यावरती जरूर संपर्क करा. आणि रिचफिल संस्थेच्या शाखा आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि गोव्यामध्ये सुद्धा आता शाखा उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी जरूर आपण संपर्क करून केस विकार आणि टक्कलपासून मुक्त जीवन जगू शकता. डॉक्टर सोनल शाह, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेयांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.